ओके ओके ओके. सो 10:37 आणि बघू शकता पुरा घामाटलं भाई. अशी काय पॅकिंग चालू आता आपली. ओके सो रेडी. फक्त आता नारळ फोडायचं बाकी. आता खाली उतरल्यानंतर आठवलं नारळ नाही घेतलं. नारळाला स्पेशली डेव्हिलला दुकानात पाठवलं. नारळ आला की नारळ फोडू आणि निघून जाऊ. तुम्हाला बाईक आता फायनल सेटअप दाखवतो. मगातपासून अर्धा तासपेक्षा जास्त वेळ झाला सेटअप करतो आम्ही. हा बघा आता असं काय आपला फायनल सेटअप झालं आहे. ऑनच्या गाडीला टॉप बॉक्स नाही म्हणून दोघांच्या बॅग आम्ही एकत्रच त्याला लावून टाकल्या. आणि कर्नाटकमध्ये पाऊस मजबूत असल्यामुळे पुन्हा रेन प्रोटेक्शन मी लावले. आपला टॉप बॉक्स आहे. साईडला 2 बॅगा बांधतात. बाकी सीटचं पण काम लास्ट टाईम मी करून घेतलेलं. सो जरा त्यावेळेस कम्फर्टेबल आहे सीट. बाकी मोरया. ते ट्रिप्स हे कर 0 कर दोन्ही. ठीक आहे निघायचा. चलो ओके सर. आता ऑफिशियल आपली राईड चालू झाली आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगतो हे जे आम्ही आता काही करतोय ते प्लीज कोणी ट्राय करू नका. म्हणजे ह्या टायमाला जी आता आम्ही राईड चालू केली आहे बऱ्याच साऱ्या एक्सपिरियन्सच्या नंतरच आम्ही हा डिसिजन घेतला आहे. मी ॲक्च्युली 80% तर नाहीच भाई नाईट राईड कधीच प्रमोट नाही करत. बट आज सीन असं आहे ना लिव्ज आम्हाला जरा कमी भेटल्यात चौघांना पण. बाय द वे आमचा प्लॅन ना परफेक्ट 10 वाजता निघायचं होता. 9:30-10 आम्ही निघणार होतो. बट बरं झालं नाही निघालो होते कारण की मुंबईतून 9:30-10च्या आसपास निघायचं म्हणजे भाई मजबूत ट्रॅफिक फेस करायला लागणार आम्हाला. बेटर थोडं 1 तास अजून आम्ही सगळं सेटल करून नंतरच निघालो. आता पण ट्रॅफिक भेटणार टिल पनवेल बट ठीक आहे ते मॅनेजेबल असेल. सो आज आहे मंगळवारची रात्र. आपण मंगळवारी निघालो आहे टुवर्ड्स कर्नाटक म्हणजेच गोकर्णा. आणि आज लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी त्या प्लेसवर चाललो आहे. भरपूर वर्षांपासून प्लॅन चालू होता माझा गोकर्णा जायचं आहे कर्नाटका साईड जायचं आहे. कारण तिकडचे रील्स तिकडचे व्हिडिओज बघून मला एकदम असं व्हायचं की आपण असं पण कोकण मारतो 400-500 किलोमीटर तर अजून 200-300 किलोमीटर पुढे जाऊन कर्नाटक का नाही मारत आहे. सो यस योग जुळून आला आणि आपण फायनली निघालो आहोत. आधी माझा प्लॅन सिम्पल होता. आपण आपला तो जो रोजचा टाईम निघायचा त्या टायमात मी निघणार होतो अँड राईड पुढे कंटिन्यू करणार होतो. म्हणजे तेच 3-3:30ला निघून आरामात तिकडे 8-9 वाजेपर्यंत रात्री पोहोचलो असतो कोकणाला. बट गरमी आजकाल एवढी वाढली आहे ना भाई ते 38-35 मध्ये नाही चालू शकत गाडी. सो बेटर आय डिसाईड आपण रात्रीच निघू. ना गरमी फेस करायला लागणार ना ट्रॅफिक फेस करावं लागणार. आणि सगळ्यात बेस्ट चिलमध्ये फटफट निघून जाऊ. फक्त मला आता थोडं डोक्यात ठेवायचं आहे की फक्त टॉप बॉक्स नाही आपल्याला 2 आपण साईडला सॅडलसारख्या 2 बॅग पण मारल्यात. सो तिकडे थोडंफार लक्ष ठेवायचं गॅपमधून टाकणं ना. पण ठीक आहे ती सवय होऊन जाईल 10-20 किलोमीटर नंतर. माझं एकच एम आहे किती काय झालं तरी उजेड व्हायच्या आसपास ना कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करू बाई. देन मग पुढे बघू. 700 किलोमीटर जास्त बिग डील नाही आहे माझ्यासाठी तरी स्पेशली. बट त्यासाठी माझ्यासोबत माझे एक्सपिरियन्स रायडर लागतात. जसं विनायक झाला संदेश झाला कोहली हे अशी गँग माझी रोशन. बट मी आता पडलो आहे सोलो. रॉन आहे रॉनला एवढा एक्सपिरियन्स नाही. स्वराज पण आहे थोडाफार प्रेशर आहे बट बऱ्यापैकी गाडी चालवत होतो. सो येस आपल्याला लीड करायचं आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं. आता चलो पेट्रोलमध्ये गेला अपडेट येतो आता. पामबीचवरून जायचं नाहीये. पामबीचवरून जायचं सिग्नल लागतील रे. ठीक आहे सर. पामबीचवाला माहिती आहे ना तुला रोड. 5 मिनटं बघतो पेट्रोल भरला थांबलो आणि अख्खा घामाने आंघोळ झाली आतमध्ये माझी आता 5 मिनटातच. हे बघा 11:56 अँड आपण क्रॉस करत आहोत आता NMC हेड ऑफिस. बाय द वे टाकल्या बघा ना काय पॉवर दिसतोय. सोमची कृपा सगळी. जॅकेट पॅन्ट हेल्मेट तर ठीक आहे त्याचं होतच. आणि स्वराजनी तर भाई 1 साईड खर्च केलाय. किती किलोमीटर उरले? किती किलोमीटर उरले विचारतोय चुतिया. हे फोटो काढू आपण इकडे पण.
तो पांबीचा रोड जस्ट ब्रिज सोडून उतरतोय आणि समोर ट्रॅफिक काय एवढं जाम ट्रकचं. किती वाजले? 12 वाजलेत परफेक्ट. कशाबद्दल जाम आहे भाई? हे सर्व्हिस रोडने टाकू का? अरे वा 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 वा. सॅडल आहेत बाळा, बी केअरफुल. ओके, आपण आता टच झालो आहोत मुंबई लोणावळा हायवेवरती. सरळच आहे खोपोले, पुणे अँड बँगलोरसुद्धा. बँगलोर 947 आहे, बाप रे बाप. आणि आपलं गोकर्ण आहे कर्नाटका 700. मी ह्या रोडवर आलो म्हणजे आपण ओल्ड मुंबई गोवा हायवेने तर जात नाही आहोत. आपण चाललो आहोत सरळ सरळ पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली करत करत डायरेक्ट कोल्हापूर हायवेनेच. येताना आपण तिकडून येऊ, जाताना का नाही जातं त्यामागे रिझन आहे. मागे माझा जसं की बोललो लास्ट वीकला माझा सबस्क्रायबर गेलेला, त्यांनी मला सांगितलं की तिकडे पेट्रोलचे सीन चालू आहेत. पेट्रोल भरपूर जागे असे, बऱ्याच जागे असे की पेट्रोल तुम्हाला फुल करून देत नाही. 200 पेट्रोल टाकत तो आलाय. असे ओल्ड मुंबई गोव्याला सीन चालू आहेत पेट्रोल पंपवर. मग मी बोललो रिस्क नको, एकदा रात्री निघणार आहे, आपण सरळ हायवेनेच निघून जाऊ. तसं बघायला गेलं तर प्लस पॉईंट माझ्याकडे होता, तो अख्खा रोड मला पार्ट आहे ओल्ड मुंबई गोवा टिल अँड मालवण तर ठीक आहे, मी तर गोवा पण बोलतो. गोवापर्यंत तर पुन्हा अख्खा रोड मला पाठ आहे. ना मला मॅप लावायची गरज आहे, ना मला कुठले टर्न्स बिन्स अनोळखी असणार आहे, काय नाही. सगळे टर्न्स ओळखीचे, ते घाट मला ओळखीचे, ते रस्ते मला सगळे ओळखीचे असणार आहे. बट तरी मी रिक्स नाही घेतली. बरं पेट्रोल पंपचा सीन झाला तर काय करणार ना. सो बेटर आहे डिसाईड आपण कोल्हापूर हायवेनेच जाऊ. चलो आता डायरेक्ट लोणावळा ब्रिजवर पोहोचल्यावर अपडेट येतो. टाईम झाला आहे स्पीड ब्रेकर. सो वाजले आहेत बरोबर 12:15. लेट्स गो. मस्त सेक्सी चाललोय बघा. आणि चमत्कार काय माहिती आहे का, हा बघा समोर टोकल्या कंटिन्यू माझ्यासोबत ठेवतोय भाई, सोडतच नाही मला. असंच जर चालवलं नाही मी शपथ मी स्वरातला सांगेल भाई तू पाठीत बस, मग टाकलेला चालू दे. ओके, साला मला दिसतच नव्हतं बाईक कुठून टाकायचा तो रस्ता. चलो फर्स्ट टोल प्लाझा ऑफ ओव्हर सेक्सी राईट. शेडिंग टोल नाका आपण आता क्रॉस करत आहोत. बरोबर 12:30 वाजलेत. किती वाजता निघालो आपण? 11:30च्या आसपास ना. बाप रे बाप, टाईम बघता काय कापलाय मी. एवढं रात्री निघालो तर 50 किलोमीटर कापले 1 तासात. मस्त पकडलाय स्पीड, आणि ते पण मुंबईमधून. असं नाही की हायवेवरती. हायवेवर तर कापायचीच आम्हाला 50 किलोमीटर एका तासात. बट तिकडून मी 50 किलोमीटर म्हणजे 1 तासात मी बरोबर शेडिंग टोल नाका कापतोय भाई. सही जा रहा है सँडी सिप खुजानामत बीच में. बघा इथून आता चालू झाला आहे आपला खंडाळा घाट, जो की आहे 8 किलोमीटरचा. देन आपण पोचू लोणावळ्याला. बघा तो बघा लीन बघा काय मारतो येडार का. शिंगरोबाचं मंदिर पाय पडून पुढे निघून जाऊ. लक्ष ठेव रे बाबा. काय रिटर्न का चाललंय? ट्रॅफिक आहे म्हणून काय? ऍक्सिडेंट झालं असणार, उगत नाही चाललं रिटर्न. बघा वरपर्यंत ट्रॅफिक आहे यार. याची येड बघली वाटतं. त्यांच्या मागे डोम पण फायदा नाही, लोक रिव्हर्सला येतात कधी कधी गाड्या. ओके, कंट्रोलमध्ये ठेव. कंट्रोल सोडू नकोस गाडीवरून. सॅडल आहेत. ओके, सो लोणावळ्याच्या हँगिंग ब्रिजवरती पोहोचलो आहोत. मस्त कॉफी प्यायला कुठेतरी थांबू. सो वी आर ॲट लोणावळा ब्रिज. अगदी ट्रॅफिक बघा, ही पूर्ण खोपोली सिटी. बाकी सब ठीक, मस्त चल रहा है. वाजला आहेत परफेक्ट 1. मस्त कवर केला. चलो लेट्स. हे टाकला थोडी पुढे घे ना, थोडी पुढे घे ना त्याला बघ. माझी पण लावेल ना. बस आता कसा परफेक्ट. मग अशी ज्या गॉगल्स बद्दल बोलत होते म्हणजे बघा, हे बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. 150-200 रुपयाला घेतला, बट काय भाई गॉगल्स आहेत.
समोर ओके. तर रात्रीचं सगळे युजली सगळे ऑफरच चालवतात, बट भाई बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. बाकी येस लोणार इथं थांबलो आहे, ब्रेक घेतला आहे, मॅगी बिगी आपल्या गाड्या, छावा पण मस्त चालला आहे आणि S6 पण सक्सेस चाललं आहे. तिथं ठीक आहे, नवीनच आहे बाईक, त्याचे अजून किती किलोमीटर झाले ते पण नाही माहीत मला. फर्स्ट सर्व्हिसिंग फक्त करून घेऊन आलं बाईक डायरेक्ट राईडला. बाकी मॅगी एन्जॉय करू. स्टोरेज डिलीट नाही केली रे. मॅगी पडेल धरू मी. 1 फिनिश, राऊंड 2 स्टार्ट. देतो थांब, येते गाडी हळूहळू. ओके सो सेकंड टोल प्लाझा, वर्सोली टोल प्लाझा आपण आता क्रॉस करत आहोत. हा बघा, हा तो राईट आहे जो चुकू नका चुकून पण, कारण की इथून जर सरळ गेलात ना डायरेक्ट पुणे सिटीमधून फिरत जावं लागेल. सो हा राईट म्हणून आता परत हायवेवरती. हा एवढा सेक्सी हायवे आहे ना, मस्त एकदम पाहिजे, फुल स्ट्रेट, काहीच टेन्शन नाही रस्त्यावरती. येस, माझं गेच बरोबर होता. मी आत्ताच विचार केला, हा रोडवरती एक टनल लागतो आपल्याला, जो की आता चालू होईल पुढेच. परफेक्ट 162 किलोमीटर झालेले आहेत. कात्रज बोगदा, ओके, न्यू कात्रज बोगदामध्ये तुमचं स्वागत आहे. रात्रीचे परफेक्ट 3 वाजता. हा कडक भाई, काय मक्खन रोड आहेत आणि काय मक्खन क्लायमेट आहे. चालवायला एवढी सेक्सी मजा येते ना, काय सांगू. रात्रीचे 3 वाजलेत तरी पण अजून एवढा फुल फ्रेश आहे ना मी. झोप हा प्रकार जरा पण नाहीये. मस्त वाईप करत एन्जॉय करत चाललोय. परत दिवशी राईडला निघालो ना, सगळी ती भडास होती आतमध्ये पुन्हा बाहेर निघते. आता फक्त 70-80 ही स्पीड मेंटेन ठेवली मी, बस. असंच मस्त जाऊ. सकाळी पहाट व्हायच्या आसपास आपण कोल्हापूर बॉर्डर क्रॉस करू. मीन्स पुढे जास्त ताप नाही राहणार. मग जास्तीत जास्त 200-250 किलोमीटर राहतील आपला कव्हर करायला. ओके सो साताऱ्याच्या अधिक टोल प्लाझा लागला आहे आपल्याला. हा काय PS टोल प्लाझा, आय थिंक 5वा टोल प्लाझा ना आजच्या राईटचा आपला. थोडं स्ट्रेचिंगला ब्रेक घ्यायचा का, मस्त खेचत तर आहोत आपण. टाकल्या मागेच आहे. थांबूया ना थोडं. फुल फॉर्म मध्ये आहे टाकल्या. नक्की दिसतंय ना का अंदाजे खेचतोयस? ओके सो खेड शिवापूर टोल प्लाझा पोचलो. वाजले आहेत 3:15. स्पीड चांगली मेंटेन करतोय. प्रत्येक तासाला नाही म्हणता 70 ते 80 किलोमीटर कव्हर करतोय आम्ही, त्यामुळे जरा चांगली येते. बाकी आता इथून टोटल 510 किलोमीटर बाकी आहे आपलं डेस्टिनेशन. होपफुली 11-12 वाजेपर्यंत पोहोचू, अशी स्पीड मेंटेन ठेवली. तर आता सगळं डिपेंड आहे सकाळ झाल्यावर झोप किती येते. झोप तर अजूनपर्यंत आली नाही. बाकी पाठी गाड्या दाखवतो आपल्या. अजून 9 hours 43 minutes रनिंग दाखवतोय. टोटल 516 किलोमीटर. आपल्या बाईक फुल टनाटन चालत आहेत. लेट्स गो. बाय द वे, रात्री झोप घालवायचं सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे 2 रुपयाची कॉफी. दाखव टाकले याचा यूज कसा होतो दाखव सगळ्यांना. सस्ता नशा. हे असंच फोडायचं, नाही तर मग झोप येते. सरळ फोडला नाही सांगतोय ना डिटेलमध्ये. आता खाऊन दाखव कसं खाऊन दाखवतात. आता बरोबर केलं, मगाशी काहीतरी वेगळं केलं तरी तू. चाटत ते कसं दाखव परत. आणि पाणी पण नाही प्यायचं, हे पण सांग. जीभ दाखवते, जीभ दाखव. लेट्स गो. एक बरं आम्ही 15-20 मिनिटाचं स्ट्रेच करतोय, थांबलो की, आणि परत कंटिन्यू करतो. आता आले स्वराजनी गाडी घेतली फायनली. चेल ना सगळे ओके ना, जाऊया. लेट्स गो. टाकल्याची वाटली असेल.
मी जोपर्यंत टाकल्याकडे गाडी तोपर्यंत मी 70-80 झालो होतो, जास्त जास्त 90 वरती होत होतात. पण जिथून त्याच्याकडे गाडी आले ना, सहज बोलतो मस्त गाडी आहे मग घेऊन टाक भाई, विकून टाक ते ड्यूक. किती दिवस ते ड्यूकवर लॉंग राईड तर नाही करू शकणार ना तू. चलो लेट्स गो. डायरेक्ट आता 140 किलोमीटरची रेंज बाकी आहे. टोटल 250 किलोमीटर्स होत आले आहेत. आता आपण पेट्रोल ब्रेकच घेऊ डायरेक्ट, तो पण कोल्हापूरच्या आसपास कुठेतरी. हा फायनली इंडियन ऑइलच भेटलं. इंडियन ऑइलमध्येच भरू. अजून माझ्या 70 किलोमीटरची रेंज बाकी आहे. ॲव्हरेज स्पीड 70ची आहे माझी. 70 ॲव्हरेज स्पीड. तरी कसं पॉसिबल असं असली. स्लो टाका, स्लो टाका. हा बार लावला यार. तो का लावला त्या कंपनीला पण नाही माहित. कंपनीला माहित नाही. नाही 5 मधले 4 वेळा उडतोच पेट्रोल त्यातून. भाई काय क्लायमेट झाले, सेक्सी फुल पीस. ती लेअर बघ कशी झाली. सो पेट्रोल पंपच्या साईडला ब्रेक घेतलेला आम्ही. मस्त चाय पियालोय, 2 प्लेट पोहे. आता निघू. थोडंफार फ्रेश झालो. रात्र भर गाडी चालवली ना, झोप तर तशी आली नाही, बट थोडंसं टायर्ड आहे. ओके सो 6:30. आता मस्त पद्धतशी उजेड झालाय. आता साल्याने सेंटर फ्रूट खाल्लं, त्याच्यावरती हॅपीडेंट खातो. काय करेल आणि काय रात्रभर हेड भगवलंय नि माझी. नको ते चालेल, दोन्ही एकत्र खातो, हॅपीडेंट आणि सेंटर फ्रूट. झोप नको येऊ म्हणून. आणि कॉफीच्या पावडर तर चॉकलेट सारखे खातोय. चलो बाईकची टाकी फुल, आपली पण टाकी फुल बऱ्यापैकी. आता डायरेक्ट 2 तासांनी ब्रेकफास्टला ब्रेक घेऊ. इथे फक्त चहा कॉफी मारले. अँड येस क्लायमेट चेक करा, मस्त क्लायमेट झालं. आता मला जरा डीजे चार्जिंग लावावं लागेल, मगाशी विसरलो लावायचा. आता आपण कोल्हापूरच्या 30-40 किलोमीटर आधी आहोत. इथून जवळपास 375 to 380 किलोमीटर्स आहे गोकर्णा. सो 6:30 झालेत. एम करू 1:30च्या आधी पोहोचू. आता उजेड झालाय तर ब्लॉग शूट करायला भेटेल. मग तोसून ब्लॉग असं शूट नाही केला, नुसतं रेमटोते आम्ही. ऑल ओव्हर 320 किलोमीटर कापलेत आम्ही निघाल्यापासून घरातून. मीन्स 11:30ला निघालो, 6:30 वाजलेत. मीन्स 6 तासात 350 किलोमीटर. नॉट बॅड. ओके परफेक्ट. 11:45 अँड वी आर क्रॉसिंग अनदर टोल प्लाझा. हा साधा सुद्धा टोल प्लाझा नाही, मगातपासून आपण 8 टोल प्लाझा क्रॉस केलेत. बट हा खूप खास आहे. का माहिती आहे का? कारण की हा आहे कोंगनोलीचा टोल प्लाझा. मीन्स इथून डायरेक्ट आपण एंटर करणार आहोत आता कर्नाटकमध्ये. हा आता आपण सोडला आहे महाराष्ट्र. अँड या टोल नाक्याच्या पुढेच आपण एंटर करणार आहोत कर्नाटकामध्ये. वाव. लास्ट 300 किलोमीटर्स टू गो. आता मला भूक लागले. कुठे मॅकडी वगैरे आहे का? कारण की जेवायला थांबलो तर जेवलो किंवा झोपलो. 11 वाजता पण वाजलेत. ऊन चालू होईल आता थोडा. नशीब चांगले की 11 वाजले तरी पण अजून मला तसं ऊन नाही भेटलंय. तसं ऊन पाहिजे. ओ हो मॅकडी भेटलं ना भाय. नाम लिया और शैतान हाजीर. अरे फूड कॉर्नरच आहे हा. सगळंच आहे इकडे. अन्नास पण आहे. अन्नास आहे, हल्दीराम आहे, अन्नपूर्ण पण आहे. बट खालती जाऊ सर. ओके परफेक्ट. 12 वाजलेले आहेत. 4 मिनटं बाकी आहेत 12ला. आणि टोटल आता किलोमीटर्स बाकी आहेत 315. 5 तास 55 मिनटाचा मॅप दाखवतोय. अँड आपण कवर केलेले आहेत बरोबर 400 किलोमीटर. 4, 5, 6, 7 येस परफेक्ट 700 किलोमीटर होतं जसं पण आपलं गोकर्णा. बाय द वे तुम्हाला तर प्रश्न पडला असेलच, स्वराज अँड टकल्या कुठे काय आहेत मागातपासून. भाई त्यांची गाडी कोल्हापूरच्या आसपासमध्येच बंद पडली ओव्हर हिटिंगमुळे.
आणि त्यानंतर चालूच होत नव्हती. सो ती लोक आता टो करून कोल्हापूरच्या सुझुकी सर्व्हिस सेंटरमध्ये गेलेत आणि मी चालले आता पुढे. बराच वेळ झाला इथे थांबून. इथे कन्स्ट्रक्शन मस्त झाले ना. ब्रिज बघा पॉवर आहे. वरती अजून एक ब्रिज बनतोय. हे बघा भाई, अख्खा डोंगर खोदलाय हा. भाई मी मगातपासून या हायवेवरती ना टेन्शनमध्ये आलो, बाईक्स अलाउड आहेत का नाही. एक पण बाईक मला हा पूर्ण 70 to 75 किलोमीटरच्या पॅचमध्ये दिसली नव्हती. मी बोललो ज्या टायमाला तर टोल नाकायला जाईल ना मी, त्या टायमाला मला घेणार. आणि नशीब चांगली, बरोबर टोल प्लाझाच्या जवळवरती 5-6 बाईक दिसला मला आजूबाजूला. काय रोड आहे हा, सेक्सी एकदम भाई. असा पॉवर रोड मी अजून नव्हता बघितला. किती लांबच्या लांब आहे अजून. हा काय NH48 आहे. भाई जर मी म्हणतोय हाय सीसीची गाडी असेल ना, इथे तुम्ही 180 तर आरामात क्रूज करू शकता. फक्त हेच की विंडलास जरा जास्त आहे, जास्त म्हणजे जरा अतिच आहे. 100च्या वरती भाई विंडलास मजबूत लागते. म्हणून माझे 390 सीसी अजून सुद्धा मला 100च्या आसपासच चालवावे लागते. हे बघा, हे आपलं पोलादपूर सारखं वाटतंय ना. असं कोल्हापूरला जायला वरतून रस्ता आहे, लेफ्ट मारला की डायरेक्ट महाबळेश्वरला आणि सरळ गेलात तर पोलादपूरचे घाट चालू होतील. तसाच सेम व्ह्यू आहे ना. आणि फक्त लेफ्ट साईडला महाराजांची प्रतिमा होते. सेम बाईक वाले, सेम बाईक कोल्हापूर सारखाच. बट ॲक्च्युअलमध्ये आता आपण आहोत कर्नाटकमध्ये. ओके, स्पीड कॅमेरा आहेत, स्पीड कॅमेरा आहेत. लोकर किती स्पीड लिमिट होती बघितली पण नाही मी. हो बाबा जा. स्पीड कॅमेरे भाई, काय फरकच नाही याला. फक्त काय सीन आहे, केवढा वाकडा आहे. त्याला राईटला टर्न मारला आला की लेफ्टला जाऊन पडेल, किंवा लेफ्टला टर्न मारला तर राईटला येऊन पडेल. एक साईडला वेट आलं सगळं त्याचं. त्यात भाई 70 वर चालवतोय पण आहे, 60-70 वर. इथे एक गोष्ट कॉमन आहे ना, सगळ्यांनी बंगले बांधलेत आपापले आणि वरती ना सगळ्यांनी कॉमन एकच येल्लो कलरच्या टाकलं होतात. बघा ना, दुसरा कुठलाच कलर नाही दिसलो तुम्हाला टाकांचा. दुपारचे 1:30 वाजत आलेत, पण तरी सुद्धा चिल्ड वातावरण आहे. लगभग हा माझा 11वा टोल प्लाझा असेल आजच्या राईडचा, मुंबई टू कर्नाटकपर्यंतचा. अजून पुढे किती येतील काय माहिती. अजून सुद्धा 200 किलोमीटर्स बाकी आहेत. ओके, सो फायनल 168 किलोमीटर्स बाकी. डोळ्यात झोप तर दिसते, बट ॲक्च्युली सांगायला गेलं, बट टू बी फ्रँकली झोप मला बिलकुल पण आली नाही. मस्त गाणे ऐकत ऐकत चिलमध्ये चाललोय. पाठी आहे बघा, बाईक साईडला थांबवली तर काही पण साईडने आली. एवढे अम्मा आहेत ना, त्यांना जरा खायला देऊ. मी घरातून हे आणलेले पोळ्या, जेवण. ही भाई चाव बिऊ नको. टाटा. अजून पाहिजे घे. घे हे घे. घे चाटते जा गेलं डायरेक्ट अटॅक करते. जा संपा, जा जा. वन मोर. भाई आता मॅप मला माहीत नाही कुठून घेऊन चाललाय. तो सरळ स्ट्रेट हायवे होता, तो स्ट्रेट हायवे एसएच सोडून तिथे गावात घुसवतोय. बट येस 150 किलोमीटर मला मित्रांनी पण सांगितलेलं. जवळपास 140-150 किलोमीटर तुला गावागावातूनच जायचं आहे. म्हणजे तो हाच रोड वाटतं. 2:35 झालेत. रिचिंग टाईम सांगतोय 6चा. 150 किलोमीटरला एवढा वेळ. येस, हे बघा ह्या रस्त्यामुळे. काय रोड्स आहे भाई बेकार. का हुआ पाहावरनं गेला वाटतं याच्या.
इथे मला तर रेंज अजून 130 to 150 किलोमीटरची आहे. बट आता सीन असं आहे, गावात घुसलो आहे आणि पुढे अजून गेल्यानंतर जर मला पेट्रोल नाही भेटलं तर काय करू. गोकर्ण साईड बेटर इथेच भरून घेऊ. इथे मी त्या इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप बघितलं मग अशी बोर्ड बाहेर 1 किलोमीटरवर होतं. हा बघा इंडियन ऑइलचंच आहे, मग भरून घेऊ, मग टेन्शन नको. दुसरं कुठलं असतं तर एकदाच विचार केला असता. मग फुल कर देना, फुल करो फुल. कितना 110 स्लो डाल ना. जीरो है देखो. तारीफ तर खूप केली या ब्लॉगमध्ये मगातपासून मी रोड्सची. ती तारीफ अशी काय आणली हे बघा. आता हे 150 किलोमीटर मला असंच जायचं आहे. इट इज व्हॉट इट इज. म्हणून मला गावातले आतले रोड बिलकुल आवडत नाहीत. हायवेने जेवढं जातोय ना तेवढंच ठीक आहे. चलो नशीब इथे तरी जरा कॉन्क्रीटचा रोड आहे, जरा कव्हर करू. आधी ह्या रोडवर घुसलो तर आम्ही कंप्लेंट केलेली की काय बवासीर रोड आहे, हायवेचा तोच बरा होता. बट भाई काय रोड कन्वर्ट झालाय नंतर. आता व्ह्यू बघा पूर्ण 78 किलोमीटरचा सरळ असाच पाहिजे. मस्त घाट आहे त्यामध्ये आणि दोन्ही साईडला असेच सेम व्ह्यू आहेत पूर्ण 78 किलोमीटर. काय भारी मजा येते. बाकी इकडे तुम्हाला एवढं ग्रीन ग्रीन का दिसतं माहिती आहे का, कारण की 2 आठवडे झाले कंटिन्यू ते पाऊस पडतोय. आज मला माहित नाही माझं नशीब चांगले का काय, पण आज पाऊस नाही पडला इकडे. हलकं फुलकं थोडं झोप येत होती. आता ऑफकोर्स येणारच, रात्री 10 पासून निघाले आपण. बट येस असे व्ह्यू बघून ना झोप निघून जाते भाई. कसला थकवा आणि कसलं काय. 600 किलोमीटर चालू 620 किलोमीटर झाले टोटल. बट हे अशा रोडवर राईड करायला भेटणार असेल ना 620 नथिंग आहे. मग अजून सुद्धा पोचलो नाही आहोत आपण आपल्या डेस्टिनेशनवर. लगभग 105 किलोमीटर्स बाकी आहे. 105 किलोमीटर लवली, त्यातले 78 हे असेच आहे. रिचिंग टाइम तर 6:20 दिलाय. यामध्येच खेळते मी. 6:20 येते, परत 5:30 करते मी पळवून, परत तो 6:20 होते एक ब्रेक घेतल्यावर. पण ठीक आहे थोडंसं बाकी आहे तर जास्त स्ट्रेस नको, कारण की अजून 3 दिवस बाकी आहेत. ही राईड काय आता संपली नाही. ही तर फक्त सुरुवात आहे राईडची. हे तर फर्स्ट 700 किलोमीटर मारलेत मी. आता 2 दिवस मस्त गोकर्ण एक्सप्लोर करायचं आपल्याला. गोकर्ण, मुर्डेश्वर, देन रिटर्न जातानाचं पण परत 700 किलोमीटर आहेच 1 डे मध्ये. आणि हे जे 700 किलोमीटर आता केलेत ना, एवढा कॉन्फिडन्स बूस्ट झाला ना माझा, एक्सप्लेन नाही करू शकत. एवढं तर समजलं की येस भाई आपली कॅपॅसिटी आहे 700 to 800 किलोमीटर सोलो चालवायची. मंगीच बघा किती आहेत रोडवर. हे व्हॉट्सअप हे वडे या लोकांना आणले पाहिजे तरी, जे मी तिकडे गाई गुरांना दिले ते. Okay, 34 kilometers to go. And wow, मस्त ब्रिज आहे. ह्याच्या पावर आपल्या कोकणात आहेत. अरे बघा लास्टचे 31 किलोमीटर्स बाकी आहेत आणि कंटिन्यू 2 किलोमीटर झाले असंच पॅचवर चालवत आहे. एंडला असा त्रास नको भाई. मध्ये 30 किलोमीटर पण 100 किलोमीटर सारखे वाटतील जर अशा रोडवरनं जायचं झालं तर. तरी 30 किलोमीटर ना, पण 30 किलोमीटर 1 तास म्हणजे ओके असला पाहिजे रोड. एक ग बाय काय करू, पळवू का? पळवू पण नाही शकत, फुल लोड आहे ना गाडी माझी. टॉप बॉक्स आहेत, 2 सॅडल आहेत, म्हणून आरामात चालवावी लागते. वा 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 वा. भाईंचे बोर्ड बघा ना, ओजी 1 साईड कन्नडूमध्ये लावलेत. फक्त 3 समजला मला तो उलटा लिहिलाय तो. ओ भाई साहब कॅथी व्ह्यू.
नारळ प्लस सुपारीची झाड आहेत ना ती. सो वी आर ॲट गोकर्णा मार्केट. मागेच आता बस स्टँड गेला गोकर्णाचा. गोकर्णाचा बस स्टँड आहे म्हणजे टाकल्या आणि स्वराज बसने येऊ शकतात. इथपर्यंत तरी आले तरी उचलायला येऊ शकतो, कारण की इथून लोकेशन 13 किलोमीटर आहे आपलं हॉटेल जिकडे आपण बुक केलं आहे. बरोबर बीचच्याच साईडला आहे. तुम्हाला हॉटेलचं रूम टूर देतो. भाई काय मस्त स्टे आहे तो. अँड फायनली आफ्टर लॉट ऑफ मशागत म्हणजे रात्री 11ला निघालो. 11 त्या आधी 11-12 तास होतात आणि 11 ते परत 5 अजून 6 18 तास आणि हे 19 टोटल 19 तास आपण आज बाईक चालवतोय. व्हेरी गुड. सगळा एरिया 2 आठवड्यांआधी पूर्ण मॅपवरती फिरलो मी. कुठे रूम घ्यायचा कुठे नाही, काय प्राईज आहे, कोणाचे काय रेग्युलेशन्स आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, पेट्रोल पंप कुठे जवळ आहे, खायला कुठे जवळ आहे, हे सगळं हॉटेल्स मी बघितलेले. अँड फायनली येस 2 दिवसांनी आपण इकडे आपल्या छावासोबत प्रॅक्टिकली हजर. भाई साहेब हे रूम एवढा हार्ड शोधून काढलं ना मी. 400 मीटर आहे बट लोकेशन बघा बरोबर बीच आणि समोर रूम आहे. एवढं डेंजर जागेवरून चाललं ना इथून. नशीब यांनी रोड तरी केला आहे. हा नशीब मी ऑफलाईन मॅप डाउनलोड केला आहे. हेलो हाँ सर. या संदेश है. हाँ कल. आप बुक किया था ना कल मैंने 2 रूम. हाँ एसी रूम है ना. या हाँ मैं अभी ना कुडले बीच पे पार्किंग के इधर हूँ. इधर ही लोकेशन मेरे को पेक दिया. उसका आगे कुछ नहीं दिखा रहा है. वही है कुडले बीच पे पार्किंग है ना. या उससे अंदर आना है क्या उधर से. हाँ, उधर से उधर एक